कांद्याचे दर वाढतील आणि आपली भरभराट होईल या आशेनं शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवला खरा. मात्र दर तर वाढले नाहीतच, सोबत साठवलेला कांदा मात्र सडू लागलाय. बाजारात कांद्याचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटकाही बसलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आता संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. पाहुयात अहिल्यानगर आणि शिर्डी या परिसरातल्या शेतकऱ्यांची ही व्यथा. कांदा उत्पादक शेतकरी संकटात. साठवलेला कांदा सडू लागला. कांद्याचे भाव गडगडल्यानं मोठा फटका. शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं कांद्याचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवलेला कांदा आता सडू लागलाय, तर काही कांद्यांना मोडही आले. शेतकऱ्याला क्विंटल मागे फक्त 1200 ते 1300 रुपये मिळत असल्यानं शेतकरी हतबल झाला. 6 महिन्यापासून साठवलेला कांदा हळूहळू सडतोय. एप्रिल मे मध्ये कांदा भरून ठेवला चाळीमध्ये. आजची परिस्थिती निम्म कांद्याला मोड आले, सडले, उकंडे भरले आमचे कांद्याने. आणि आता इकून तिकून थोडाफार कांदा चांगला निघतो, मार्केटला न्यावा तर त्याला भाव नाही. 10 आणि 12 रुपये आणि 13 रुपये कुठं कांद्याचा भाव आहे का? एवढे दिवस ठेवून नवीन ज्यावेळेस कांदा निघाला त्यावेळेस 10 आणि 12 रुपये जात होता कांदा. आणि आजही तीच परिस्थिती. मग 6 महिने कांदा ठेवून जर भाव नाही, शेतकऱ्यांनी करायचं काय नेमकं? अतिवृष्टीनं शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. साठवून ठेवलेल्या कांद्यातून तरी आता 2 पैसे मिळतील या आशेनं शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा साठवून ठेवला. मात्र देणेदारी आणि घर खर्चासाठी शेतकऱ्याला साठवलेला कांदा विकण्याची वेळ येते. मार्केटला कांदा घेऊन गेलं तर पाहिजे तसा भाव मिळत नाहीये आणि चाळीमध्ये तसाच ठेवला तर कांदा सडतोय. त्यामुळे शेतकऱ्याची दोन्ही बाजूनं आर्थिक हानी होते. कमीत कमी 75% कांदा फेकल्यावर जातो. प्रत्येक कांद्याला कोंब येणं, सडणं, निवडणं. चाळ्या भरायला पहिली कसं होतं, कांदा भरल्या म्हणजे लगेच आपण 4 गोण्यामध्ये 1-2 घमेले निघत होते. आता निम्म्याच्या पुढं तर कांदा सडल्यावरच निघतो. पण शेतकऱ्याला परवडायचं काय? त्यात भाव नाही. आम्हाला कोणतीही नुकसान भरपाई नको, फक्त सरकारनं कांद्याला चांगला भाव दिला पाहिजे. आमच्या मालाला भाव दिला तर आम्हाला तुमच्या कोणत्याही मदतीची गरज नसल्याचं शेतकऱ्यांनी बोलून दाखवलंय. कांदा चांगल्या क्षमतेने आम्ही टिकवून क्षमता चांगली आहे, पण आता कांदा खराब व्हायला लागला आहे आणि भाव बी कमी होऊ राहिले. त्यामुळं भाव 3-3.5 रुपये दर मिळावा अशी आमची अपेक्षा आहे, पण ते दर काही मिळत नाही. आणि अक्षरशः कांदा खराब व्हायला लागला आहे. कांदा ठेवला तर खराब होऊन जाणार आणि मार्केटला नेला तर भाव मिळत नाही. हीच शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे आज. महाराष्ट्रभर शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. अतिवृष्टीतून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अवकाळीचा फटका बसला. सरकारनं दिलेली मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा अंधारातच गेली आहे आणि आता साठवलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.